सिंह राशीवाल्यांनो, 15 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंतचा हा काळ साधा नाहीये. हा काळ तुमच्या निर्णयांचा, तुमच्या आत्मविश्वासाचा आणि तुमच्या नशिबाचा गेम बदलू शकतो. तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं बदलणार आहे आणि कदाचित तुम्हाला त्याची चाहूल आधीच लागली असेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्ये एक असा क्षण येणार आहे जिथे घेतलेला एक निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य वेगळ्या दिशेला नेऊ शकतो. 15 ते 17 एप्रिल दरम्यान तुमच्या करिअरमध्ये काहीतरी हालचाल सुरू होईल. अचानक नवीन संधी समोर येईल किंवा एखादी जुनी गोष्ट पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. पैशाच्या बाबतीत थोडं सावध राहणं गरजेचं आहे, कारण काही अनपेक्षित खर्च होऊ शकतात. प्रेमाच्या बाबतीत मात्र हा काळ गोड आहे. जर तुम्ही कोणावर मनापासून प्रेम करत असाल तर त्यांच्यासोबतचं बॉन्डिंग अजून मजबूत होईल. हेल्थ ठीक राहील, पण थोडा थकवा जाणवू शकतो. आणि भावनिकदृष्ट्या तुम्ही थोडे विचारात हरवलेले असाल, जणू काहीतरी मोठं घडणार आहे अशी भावना सतत मनात असेल. 18 ते 20 एप्रिलमध्ये गोष्टी थोड्या स्पष्ट व्हायला लागतील. करिअरमध्ये तुम्ही घेतलेले निर्णय आता परिणाम दाखवायला लागतील. काहींना प्रमोशन किंवा रेकग्निशन मिळू शकता. पैशाच्या बाबतीतही सुधारणा दिसेल. एखादा पेंडिंग पेमेंट मिळू शकतो. लव्ह लाईफमध्ये थोडं मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शब्द जपून वापरा. हेल्थ स्टेबल राहील, पण इमोशनल अप्स अँड डाऊन्स जाणवतील. आणि इथेच सस्पेन्स सुरू होतो, कारण या काळात तुम्हाला एक असा चॉईस करावा लागेल जो पुढील काही महिन्यांसाठी तुमचं फ्युचर ठरवेल. 21 ते 23 एप्रिल हा काळ खूप पॉवरफुल आहे. करिअरमध्ये अचानक ब्रेक थ्रू मिळू शकतो. तुमचं हार्डवर्क फायनली लोकांच्या लक्षात येईल. पैशाच्या बाबतीतही चांगली ग्रोथ दिसेल. प्रेमाच्या बाबतीत जर तुम्ही सिंगल असाल तर कोणीतरी खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. आणि जर रिलेशनशिपमध्ये असाल तर एक इमोशनल कनेक्शन खूप डीपन होईल. हेल्थ चांगली राहील, एनर्जी हाय असेल, पण इमोशन्स थोडे इंटेन्स असतील, जणू काही तुम्ही स्वतःलाच नव्याने ओळखत आहात. 24 ते 26 एप्रिलमध्ये थोडा पॉज येईल. करिअरमध्ये कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे पेशन्स खूप महत्त्वाचा आहे. पैशाच्या बाबतीत काही डिसिजन्स पोस्टपोन करणं चांगलं राहील. लव्ह लाईफमध्ये स्टेबिलिटी येईल आणि तुमचा पार्टनर तुमच्यासाठी सपोर्ट सिस्टीम बनेल. हेल्थ थोडी डाऊन जाऊ शकते, एस्पेशली स्ट्रेस रिलेटेड इश्यूज जाणवू शकतात. इमोशनली तुम्ही थोडे सेन्सिटिव्ह असाल, पण हा काळ तुम्हाला इंटरनली स्ट्रॉंग बनवण्यासाठी आहे. आणि आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा फेज 27 ते 30 एप्रिल. इथेच सगळं क्लिअर होणार आहे. करिअरमध्ये एक मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्या दारात येईल आणि हा तो मोमेंट आहे जिथे घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो. पैशाच्या बाबतीत पॉझिटिव्ह फ्लो सुरू होईल. लव्ह लाईफमध्ये क्लॅरिटी येईल. तुम्हाला कळेल की कोण तुमच्यासाठी खरंच इम्पॉर्टंट आहे. हेल्थ सुधारेल आणि तुम्हाला एक नवीन एनर्जी मिळेल. इमोशनली तुम्ही खूप कॉन्फिडंट आणि पॉवरफुल फील कराल, जणू तुम्ही तुमच्या आयुष्याचे खरे किंग आहात. तर सिंह राशीवाल्यांनो, हा काळ तुमच्यासाठी ट्रान्सफॉर्मेशनचा आहे. थोडं धैर्य ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जे डिसिजन्स घ्यायचे आहेत ते मनापासून घ्या, कारण नशीब तुमच्या बाजूने आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अनुभव नक्की शेअर करा आणि अशाच ॲस्ट्रॉलॉजी अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्यासाठी आणखी एक मोठं रहस्य उघड करणार आहे.